तर काय काय भावांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर कसं आहे तुम्ही? लय भारी नव अशिला. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत इठा या मूवीचा जो टीजर आला आहे त्यावरती रिव्ह्यू. तर भावांनो, जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या रिव्ह्यूला. मराठी लोककलेतील एक दैदिप्यमान नाव म्हणजे विठाबाई नारायणगावकर. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीजर समोर आला आहे आणि या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत रणदीप हुड्डा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून संगीताची धुरा अजय अतुल यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आता जर विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका कलावंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि काका भाऊ बापू मग नारायणगावकर हा तमाशाचा फड चालवत होते. हा फड त्यांच्या आजोबा नारायण खुडे यांनी सुरू केला होता. लहानपणापासूनच विठाबाईंना लावणी, गवळण, भेदिक अशा विविध लोककलांचं वातावरण लाभलं. शाळेच्या अभ्यासात त्या फार रमलेल्या नाहीत, पण रंगमंचावर त्यांनी अगदी लहान वयातच आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांना थक्क केलं. विशेष म्हणजे त्यांनी कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलं नव्हतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी प्रसंग म्हणजे त्या 9 महिन्यांच्या गर्भवती असतानाही तमाशाचा प्रयोग करत होत्या. प्रयोग सुरू असतानाच त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्या रंगमंचामागे गेल्या, बाळाला जन्म दिला, दगडाने नाळ कापली आणि काही वेळातच पुन्हा रंगमंचावर परतल्या. प्रेक्षकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सर्वांनी उभं राहून त्यांच्या जिद्दीला आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाला सलाम केला. विठाबाईंना त्यांच्या अप्रतिम योगदानामुळे तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना 1957 आणि 1990 मध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या तमाशा फडलाही राष्ट्रपती पुरस्काराचा मान मिळाला. परंतु एवढा मोठा सन्मान मिळूनही त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. इतकंच नाही तर त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाचं बिलही लोकांच्या मदतीतून भरावं लागलं. एक महान कलाकाराच्या आयुष्यातील हा अत्यंत वेदनादायी भाग होता. त्यांच्या स्मरणार्थ 2006 पासून महाराष्ट्र शासनाकडून विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. तमाशा आणि लावणी या लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठं योगदान देणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. टीजर पाहिल्यानंतर असं वाटतं की हा चित्रपट केवळ एका कलाकाराचा प्रवास दाखवणार नाही, तर महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास, संघर्ष आणि अभिमानही मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा किती पूर्ण करतो हे 28 ऑगस्ट रोजी कळेल, पण टीजरने मात्र उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. तुम्हाला या चित्रपटाचा टीजर कसा वाटला आणि श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेत कितपत न्याय देतील असं तुम्हाला वाटते? तुमचं मत मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भावांनो. आणखी जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटू आणखी नका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.